तर आज सकाळीच आहे ना मनूच्या स्कूलमध्ये जायचं होतं, कारण त्यांच्या स्कूलचा आज ओपन हाऊस होता. त्याच्यामुळे सकाळी उठल्या अगोदर सगळ्यात पहिले देवपूजा करून घेतली आणि लगेच मनूसाठी आणि माझ्यासाठी पोहे बनवायला घेतलं. मनूच्या पप्पांना चहा सुद्धा बनवून दिला होता आणि ते ड्युटीवर निघून गेलेले होते. तर मनूला इकडे पोहे बनवायला घेतलं आणि त्याच्यानंतर लगेच तिची तयारी सुद्धा करून घेतली. तर मनूच्या स्कूलचा हा पहिलाच ओपन हाऊस होता, कारण त्यांची आत्ताच चालू युनिट टेस्ट मागच्या आठवड्यात झाली आहे. तर तिच्या मॅडमांनी मला ओपन हाऊससाठी बोलवलं होतं, कारण मनूच्या मागच्या आठवड्यामध्ये बऱ्याच कंप्लेंट होत्या अभ्यासाविषयी. कारण तिला रिडिंगला किंवा स्पीकिंगला काही प्रॉब्लेम येत नव्हता, फक्त रायटिंग वर्कमध्ये ती मागे होती. त्याच्यामुळे आज तिच्या एक्झाममध्ये तिने काय लिहिलेलं आहे किंवा किती तिने लिहिलेलं आहे ते सगळं जाणून घ्यायचं होतं. त्याच्यामुळेच मग मला स्कूलमध्ये जायचं होतं. त्यानंतर पोहे बनवायला घेतलं. पोहे बनवल्यानंतर लगेच मनूला सुद्धा दिलं आणि मीही खाऊन घेतलं, कारण स्कूलमध्ये खूप उशीर होणार होता. त्याच्यामुळे आधी नाश्ता करून घेतलेला बरा होता, म्हणूनच आम्ही नाश्ता करून निघालो होतो जाण्यासाठी. तर स्कूलमध्ये गेल्यानंतर मी काही स्कूलचे शूट घेणारच नव्हती, त्याच्यामुळे त्याच्या अगोदरचे शूट घेतले होते. तर बरेच पॅरेंट्स स्कूलमध्ये येणार असल्यामुळे खूप वेळ लागतो आणि आपल्या मुलांना आपण इंग्लिश मिडियममध्ये टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला खूप बारीक गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. कारण आपलं शिक्षण हे मराठी मीडियममध्ये झालेलं असतं आणि त्याच्यामुळे आपल्यालाही बऱ्यापैकी इंग्लिशचं नॉलेज असायला हवं. तर त्याच्यासाठीच आपण प्रत्येक वेळेस टीचरांशी काही आपल्या मुलांच्या काही गोष्टी असतील किंवा त्या कोणत्या विषयामध्ये ते मागे ते जाणून घेणं पण खूप गरजेचं असतं, कारण आपण त्याप्रकारे त्यांची घरी प्रॅक्टिस घेऊ शकतो आणि मग त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये आपण मदतसुद्धा करू शकतो. तसं बघायला गेलं तर मनूचा अभ्यास खूप चांगला आहे. तिला एकदा शिकवलं किंवा तिचं लगेच लक्षात राहतं आणि एकदा सांगितलेली गोष्ट ती लगेच लक्षात ठेवते. त्याच्यामुळे तिला पुन्हा पुन्हा सांगायची काही गरज पडत नाही. पण तरीसुद्धा आपलं काम आहे की आपल्या मुलांकडे आपण लक्ष द्यावं. त्याच्यामुळे तिच्या प्रत्येक गोष्टींवर माझं खूप लक्ष असतं आणि आपण मुलांचा अभ्यास जर घेतला ना तर टीचरांना पण खूप स्ट्रेस कमी होऊन जातो, कारण स्कूलमध्ये बरेच मुलं असतात. प्रत्येक मुलाकडे त्यांना व्यवस्थित लक्ष देता येत नाही. त्याच्यामुळे आपण आपल्या मुलांचा अभ्यास वगैरे सगळं व्यवस्थित बघितला पाहिजे. त्यानंतर आम्ही दोघांनी तयारी केली आणि स्कूलला जाण्यासाठी निघालो. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण तुमच्या सपोर्टशिवाय हे चॅनल पुढे जाणार नाही. तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.